सगळं काही ॲटोमॅटिक आलं. तर आज मी कार वॉश करण्यासाठी गेलो आणि बघताय तर 3 मिनटात कार वॉश करून बाहेर. म्हटलं ही आठवण तुमच्याबरोबर शेअर करावी. समोर बघताय माणूस खुणवतोय की तुमची कारचा नंबर आलेला आहे आणि तुम्हाला आता कार घेऊन आत जायचं आहे. हे बॉक्ससारखं मशीन आहे, रोबोटिक मशीन. ह्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सेन्सर बसवलेले आहेत आणि या सेन्सरमध्ये कारमध्ये बसूनच तुम्हाला जायचं आहे. आउटसाईड कार तुमची अगदी 3 मिनटामध्ये स्वच्छ आणि सुंदर वॉश करून दिली जाते. हे रोबोटिक डिफरंट टाईप ऑफ पॅनल्स इथं बसवलेले आहेत. सुरुवातीला तुमच्या गाडीवरती चारी बाजूनं पूर्ण पाणी मारलं जातं आणि तुम्हाला कारची मूवमेंट करायची नाही. इथं सेन्सर बसवलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला स्लोली कार तुमची पुढं घेऊन जायची. एक ॲक्शन पूर्ण झाली की नेक्स्ट सिग्नल लागतो आणि नेक्स्ट सिग्नलच्या लाईटनुसार तुम्हाला आपली गाडी मूव्ह करायची आहे. तर तुम्ही बघू शकत असाल फोम या कारवरती अप्लाय केलं आहे. माझी इच्छा होती की बाहेरून व्हिडिओ घ्यावा, पण बाहेर -18 टेम्परेचर आहे. ओके, इतक्या थंडीमध्ये आपण उभाही राहू शकत नाही आणि या परिस्थितीत आम्ही कारमधून कार वॉश करून घेतो आहे. प्रचंड असा स्नो कारवरती पडल्यामुळं कार खराब झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय की इथं आता कार फोम वॉश झालेला आहे आणि नेक्स्ट लेवल ऑफ वॉशिंग चालू झालेलं आहे. तर चारी बाजूनं अशा प्रकारे ही कार इथं वॉश केली जाते आणि स्लोली आम्ही ही कार मूव्ह करत आहोत. आता फोम अप्लाय केल्यानंतर नॉर्मल पाण्याने परत कार वॉश केली जाते आणि चारी साईडनं ह्या सगळ्या सिस्टीम ॲटोमॅटिकली रन होत आहेत. तर कारचा कोनाने कोना यामध्ये या सेन्सरनी कवर केलेला आहे आणि साईडला तुम्ही बघू शकत असाल वेगवेगळ्या लाईट्स यामध्ये अप्लाय केलेल्या आहेत. ह्या लाईट्स जस्ट ॲज अ इंडिकेटर म्हणून काम करतात. आमची कार 2 फेज क्रॉस करून फायनल फेजकडं पुढं मूव्ह होते. तर कार आता फोम वॉश झालेला आहे आणि आता कारवरती पुन्हा एकदा पाणी मारून प्रेशरनं इथं हवा मारण्याचं काम चालू आहे. तुम्ही चारी बाजूनं बघू शकत असाल. सिमिलर वे बॅक साईडनंही अशा प्रकारचे रोबोटिक हे जे सेन्सर आहेत हे काम करत आहेत आणि कारचं आता वॉश झालेलं आहे. जसं कारचं वॉश होतं आहे तसं नेक्स्ट ॲक्शन पुढं जे इंडिकेटर बसवलेलं आहे तर त्या इंडिकेटरवरती ग्रीन लाईट लागलेली आहे. म्हणजे आम्हाला सिग्नल दिलेला आहे की डोअर आता ओपन झालेला आहे आणि तुम्ही तुमची कार वॉश केलेली आहे. तर अशा प्रकारची कार वॉश करण्यासाठी इथं 800 ते 1000 रुपये लागतात आणि दोन्ही साईडला तुम्ही बघू शकत असाल की हायली प्रेशर म्हणजे एअर प्रेशर तयार करणारे हे ब्लॅक कलरचे पंप आहेत आणि त्याच्यामधून कार पुढं जाते. हे सगळं काम अगदी 3 मिनटामध्ये कवर झालेलं आहे आणि ही अशी प्रकारची कार सेंटर्स ही अगदी हायवे लगत आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचा वेळही वाचवता येतो आणि तुम्ही ऑफिसवरून निघता कार वॉश करून किंवा कोणतंही काम फिनिश करून तुम्ही कार वॉश करून निघून जाऊ शकता. तुम्ही ज्यावेळी राईट हँड साईडला मूव्ह होऊन जाल तर त्यावेळी इकडं तुम्ही बघू शकत असाल की व्हॅक्यूम अप्लाय करणारे 15 मशीन्स इकडं बसवलेले आहेत. लेफ्ट साईडला 15 आहेत आणि राईट साईडला 15 आहेत. यामध्ये तुम्ही स्वतः जाऊन व्हॅक्यूम अप्लाय करून ह्या कार तुमची क्लीन करू शकता. प्रचंड अशी थंडी आणि बाहेर व्हाईट कलरचं स्नो दिसते. -18 -19 आणि त्याच्यामध्ये प्रचंड हवा चाललेली आहे. त्यामुळं आम्ही आमचं व्हॅक्यूम क्लिनिंग केलेलं नाही. तर या टेक्नॉलॉजीच्या देशात अशाच एका इन्फॉर्मेशनसह पुन्हा भेटूया. चलो चलते है. बाय. थँक्यू. आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे.